बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईत शरद पवार गटाचा अनोखा प्रचार सुरू आहे। प्रभाग 19 मध्ये बनावट नोटांच्या प्रचार पत्रकांचं वाटप करण्यात आलंय। घेतल्या नोटा तर बंद होतील विकासाच्या वाटा या पत्रकावर असा उल्लेख करण्यात आला। पैसे घेऊन मतदान न करण्याचं आवाहन मतदारांना करण्यात येत आहे। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे बनावट नोटांचं वाटप करत जनजागृती करण्यात येत आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि आज जो आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी जी आहे ती युक्ती लढवलेली आपल्याला पाहायला भेटते। निवडणुकीच्या वेळेस जे आहे ते पैशांचं वाटप होतं आणि विकासाच्या विकास करणार अशा प्रकारचं आश्वासन दिलं जातं आणि त्याच आश्वासनाला खोडून काढत जे आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस गटाच्या वतीने या ठिकाणी नोटांचं वाटप होताना आपल्याला पाहायला भेटतं आणि जनजागृती केली जाते की अशा प्रकारच्या नोटा तुम्हाला आता मतदान करण्यासाठी येतील आणि विकासाच्या वाटा ज्या आहेत त्या तुमच्या बंद होतील। अशा आशयाच्या या नोटा ज्या आहेत त्या या सांदपाड्यामध्ये वाटण्यात येत आहेत। एकूणच आपल्याबरोबर उमेदवार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, या नोटांचं वाटप करता नेमकं काय? माझं एकच बोलणं आहे, कायम उद्या येतील अशा नोटा, कायमचा बंद होतील विकासाचा वाटा। तुम्ही नोटा घेऊ नका, 5 वर्ष तुम्हाला सतत त्रास होणार आहे हा नोटाचा। फक्त एकदा तुम्ही नोट घेणार आणि 5 वर्ष तुम्हाला भोगायला लागणार। अजून आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, या नोटा वाटताय, नेमकं काय कारण आहे यामागे? आज सत्ताधारी पक्षामधून काही पैशांचा पाऊस होत आहे असं तुम्हालाही समजलं असेल, आम्हालाही समजलंय, पण मला एक